काय होतं, पोरांचे चॅलेंजेस वगैरे असतात. खूप साऱ्या गोष्टी असतात. आपल्याला वाटतं असं, पण कुठला बिझनेस करणं आहे ना, तेवढं सोपं नाही. असतं, अवघड तर नसतं. दुनियात काही अशक्य काय काहीच नाही. मी तुम्हाला सांगतो, आता काय प्रत्येकाला ते स्टोरी सांगताना हे वाटतं आपल्याला काही लाज काही कधीच वाटत नाही. पाषाणला राहिलो होतो आधी. पाषाणला राहिलो होतो. त्यानंतरनं तुम्हाला सांगतो लाईफमधले चॅलेंजेस कसे फेस केले, काय वडील हातभट्टी वगैरे प्यायचे. पण वडील असतात. आई ही गोष्ट काय असते मला माहिती नाही मित्रांनो. आई ही गोष्ट काय असते मला बिलकुल माहीत नाही. पण एक वाटतं आता पोरगी आहे मला, एक त्या पोरगीकडनं असं वाटतं, की बाबा एक आई आहे. माझ्या थोडक्यात आयुष्यात मला एक पोरगीच पाहिजे होती. ती भेटली. तीच माझी आई आहे असं समजून नाही का म्हणजे 4 गोष्टी विसरायचा प्रयत्न करतो. पप्पांचं दुसरं पण लग्न झालतं. तिने दुसऱ्या मम्मीने पण जाळून घेतलेलं आहे. त्यानंतरनं तिथनं आम्ही 2008ला पाषाण सोडलं. तिथनं भयवडीत आलो राहायला. भयवडीत आलो. तिकडं छोटं-मोठं केलं काहीतरी. त्यानंतरनं अजून पण काही गोष्टी झाल्या त्या नाही सांगू शकत मी कॅमेरासमोर. तर त्याच्यानंतरनं तुम्हाला सांगतो पाषाणला जेव्हा होतो राहिला तेव्हा पेपर टाकले. स्पार्कचा सँडल तेव्हा फॉर्मला होता. अख्ख्या शाळेत आहे ना शाळेत ₹500 चा तो सँडल होता. लाल पट्ट्याचा स्पार्कचा सँडल कोणाला जर आठवत असेल, तर तो मी ₹500 चा पेपर टाकला. माझ्या पप्पांनी मला ₹200 दिले. ₹500 चा सँडल होता. ₹300 पेपरला होते. 1च महिना काम केलं. 1 महिना काम केलं. ₹300 भेटले. दूध पण टाकलं. पाषाणला सावकार म्हणून होते. ते ओळखतील मला. नाही का. तर त्यांनी लय सपोर्ट केला. 4 भाऊ होते. त्यातले नाही का 2 जण भाऊ होते. तर त्यातला अजय दादा म्हणून होता. तो त्याने मला लय लय सहकार्य केलं. लय म्हणजे खूप हे केलं त्याने. त्यानंतर त्यांच्या मोठ्या भावाच्या मिसेस पण होत्या. नाही का निलेश दादाच्या. ते पण मला एकदम नाही का असं म्हणजे घरच्यांगत ट्रीट करायचे. ते आम्ही भाडेकरू होतो तिथं पण त्यांनी कधी आम्हाला जाणून नाही दिलं, की भाडेकरू आहे. पाषाणला खूप ठिकाणी मी घर चेंज केलं. पाषाणला मी गोरा कुंभार शाळेत शिकलोय. गोरा कुंभार हायस्कूल म्हणून. तर एवढे त्याच्यात म्हणजे एवढे एक सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला, की बाबा मी जे आत्तापर्यंत जे करत आलो, 2012ला कॉस्मॉस बँकेत कामाला होतो. तर तेव्हा 6,255 पगार होता. म्हटलं हा पगार मला म्हटलं महिनाभर मी ह्याच्यात कसा काढणार? म्हटलं हा पगार मला म्हटलं ही जी अमाउंट आहे मला ही दिवसाला पाहिजे. आता मी ते नाही सांगू शकत तुम्हाला मला दिवसाला किती इन्कम आहे. पण चांगलाच आहे देवाच्या ह्याने चांगलाच इन्कम आहे. तर मग मी कुठल्याच आणि मी धंद्याला आहे ना धंद्याला, कुठल्याच धंद्याला लाजत नाही. मी तुम्हाला सगळ्यात मेन सांगतो. कारण लोकं आपल्याला खायला आणून देत नाही. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं तुमच्याकडे पण काही ज्या आयडिया असतील त्या तुम्ही मार्केटमध्ये आणा. मी मागं मागं पण एका व्हिडिओत बोललो, की सगळ्यात जास्त आहेत ना, सगळ्यात जास्त जगात श्रीमंत माणसं असतील ना, ती कब्रस्तान आणि आपल्या स्मशानभूमीत. त्यांच्याकडे लय आयडिया होत्या, पण ते बाहेरच नाही ना आणत. इम्प्लिमेंटच नाही करत त्याच्यावरती. बाहेर जेव्हा त्या आयडिया येतील, तेव्हा काहीतरी होऊ शकतं, नाहीतर काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे तुमचा पण जो कुठलाही बिझनेस असेल आणि कुठल्याही बिझनेसला आहे ना, बिझनेस करायला तुम्हाला सांगतो, बिलकुल म्हणजे बिलकुल लाजू नका. बिलकुल. आयुष्यात आहे ना, आयुष्यात कधीच कुठल्याच गोष्टीची आहे ना, कुठल्याच गोष्टीची लाज आहे ना लाज, तुम्हाला बिलकुल म्हणजे बिलकुल बाळगून नका देऊ.